नमस्कार मित्रांनो, जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि गोव्यामध्ये आज आमचा दुसरा दिवस आहे आणि आज आम्ही उत्तरेकडील गोवा फिरण्यासाठी निघालेलो आहोत. आणि त्यासाठी आम्ही खास ही स्पेशल गाडी आम्ही घेतलेली आहे आणि ह्या गाडीने संपूर्ण उत्तर गोव्याची माहिती मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. खूप सुंदर आणि छान अशी ही बाजू आहे. चला तर मग बघूया आपण. खरं तर गोवा, दीव, दमण असे हे 3 संघराज्य होते आणि यांचे पहिले चीफ मिनिस्टर मुख्यमंत्री दयानंदजी बी बांदोडकर हे आहेत. आणि त्यांचं हा स्टॅच्यू मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. खरं तर गोव्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते भारताचे 25वे राज्य म्हणून समावेश केलं गेलेलं आहे. आणि याच ठिकाणी आता आम्ही समोर जातो आहे नाश्ता करण्यासाठी. या सॉगर हॉटेलमध्ये आम्ही नाश्ता करण्यासाठी आलेलो आहे. आणि हे हॉटेलचे मॅनेजर आहेत. काय नाव है आपका हॉटेल का? सागर प्योर। आपका नाम? विक्रम। कितना साल से है आपका इधर? 12 साल से है हम इधर। अरे वाह, धन्यवाद। अच्छा है। और आपका जगह बहुत बढ़िया है। इधर कलंगुट बीच बोला तो एक फेमस बीच है। कलंगुटच्या बाजूला असलेले हे सागर हॉटेलला आम्ही नाश्ता करतोय. 3 प्लेट मेंदू वडे आणि 2 मसाले डोसे या ठिकाणी मागवण्यात आलेले. हे या ठिकाणची डिश आहे. आणि आता आलो आहे आम्ही कलंगुट बीचच्या किनारपट्टीवरती. समोरच हे डिजिटल बोर्ड आपल्याला सूचना देत असतं. पोहताना काळजी घ्यायची, पाण्यामध्ये किती जायचं याचं ते आपल्याला माहिती दर्शवत असतं. खरं तर गोवा हे भारताचं पश्चिमेकडील राज्य आहे. 450 वर्षे या ठिकाणी पोर्तुगीज वसाहती होत्या. गोव्याचे 2 जिल्हे व 12 तालुके, समुद्र किनारपट्टी 102 किलोमीटर लाभलेले आहे. आणि गोव्याचं क्षेत्रफळ 3702 चौरस किलोमीटर एवढं हे गोवा राज्याचं क्षेत्रफळ आहे. सुंदर असं ही किनारपट्टी असलेला हा बीच मनाला मोहून टाकणारा असं हे दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. आणि सुंदर असं किनारपट्टी आणि खूप छान असं या ठिकाणी टापटीप आणि स्वच्छता ठेवलेली आहे. कलंगुट बीचचे हे दृश्य आहेत. या ठिकाणी आलेल्या लोकांना सूचित करण्यासाठी पोलीस गाडीसुद्धा कलंगुटवरनं आम्ही निघालो आहे. आता या साईडला आम्हाला बागा, अंजना आणि अजून बरेचसे काही बीच या नॉर्थ साईडला आम्ही फिरणार आहोत. हा गोव्याचा बागा बीच आहे. उत्तरेकडीलच बाजू आहे ही. या ठिकाणी किनाऱ्यावर या पद्धतीची रचना केली जाते. सुंदर असा बीच आहे. या ठिकाणी बोटिंग पॉईंट वगैरे हे सगळं दाखवण्यात आलेलं आहे. सुंदर असा हा भाग आहे. बागा बीच. बघा पायापर्यंत पाणी येते.
आता आलोय आम्ही अंजुना बीचला. हा आमचा आता तिसरा बीच आहे. बघा किनाऱ्यावर आलेल्या ह्या लाटा, दिसणारा निळाशार हा समुद्र, लांबपर्यंत नजर टाकली की पूर्ण आभाळ टेकल्याचा भास होतो. आणि सुंदर असा हा अंजुना बीच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. या ठिकाणी बोटिंगसुद्धा उपलब्ध आहे आणि त्याचाही आपल्याला इथे आनंद घेता येतो. या अंजुना बीचच्या आम्ही खाली आलो या दगडांवरती, बिलकुल पाण्याजवळ आम्ही आलेलो आहे. बघा ती बोट, स्पीड बोट या ठिकाणी जाताना दिसते. हे अगोडा फोर्टकडे आम्ही आलेलो आहेत. इथून तिकीट घराकडे जाण्याचा हा मार्ग दाखवलेला आहे. या ठिकाणी तिकीट घेतलं जात आहे आणि मग किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आपल्याला पुढे सोडलं जात आहे. इथून पुढे आता आम्ही किल्ल्याकडे जाणार आहोत. सर्वांचा आमचा टी शर्ट सेम आहे, त्याची मागची पुढची बाजू दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. असा हा किल्ला आहे आणि या ठिकाणी पर्यटकांनी नक्कीच केर कचरा टाकू नये किंवा केर कचरा आढळल्यास तो उचलून केरच्या टोपलीमध्ये टाकावे, जेणेकरून याचं पावित्र्य राखता येईल आणि स्वच्छता आपल्याला ठेवता येईल. दगडी तटबंदी असलेला सुंदर असा हा अगवात किल्ला आहे. समुद्र सपाटीपासून 260 फूट उंच असलेला असा हा अगवात किल्ला आहे आणि या फलकावर याची सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि ह्या नकाशाद्वारे आपल्याला त्याची माहिती मिळते. सुंदर असा हा नकाशा काढलेला आहे आणि इथेही त्यांनी त्याची माहिती दिलेली आहे. आजूबाजूला असलेला समुद्रकिनारा, त्याला असलेला तट याचं या ठिकाणी माहिती दिलेली आहे आणि ह्याच रस्त्याने पुढे आपल्याला आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि हे किल्ल्याचं प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारमधून आम्ही आतमध्ये आलेलो. ही आतली बाजू आहे आणि ह्या प्रवेशद्वाराने आम्ही प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर आगवा शब्दाचा अर्थ पोर्तुगीज भाषेमध्ये जल आपूर्ती स्थान असा होतो. 1510 ते 1534 बिजापूर सुलतान इस्माईल आदिलशाहने हा किल्ला ताब्यात घेतला होता. हा आदिलशहाने किल्ला ताब्यात घेतल्यानंतर पोर्तुगीजांना त्याचा फायदा झाला. त्या काळी असलेले डच आणि इंग्रज या सत्तेमध्ये पोर्तुगीजांनी परिपूर्ण
या सुलतानाचा फायदा घेतलेला आहे. अशी या किल्ल्याची या ठिकाणी नोंद केलेली आहे आणि सुंदर असा हा किल्ला बनवण्यात आलेला आहे. याला 3 बाजूने खाई आहे आणि एका बाजूने समुद्र आहे. आणि या किल्ल्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे याला एक चोर दरवाजा आहे. आपत्कालीन वेळेला या चोर दरवाजाने समुद्राकडनं बाहेर जाता येतं अशी या किल्ल्याची ख्याती आहे. आणि सुंदर असा हा उंच भाग या किल्ल्याचा आहे आणि इथून आपल्याला समुद्र बघायला मिळतो. विशेष कुठून आलाय तुम्ही? ओम साईराम शिर्डी. हाही किल्ल्याचाच भाग आहे. हवेची दिशा वगैरे दाखवणारा ते दिशादर्शक या ठिकाणी यंत्र बसवलेलं आहे. आणि संपूर्ण किल्ला बघून झालेला आहे आणि या किल्ल्याच्या बाहेर आता आम्ही निघतोय. सुंदर असं बांधकाम केलेलं आहे. पोर्तुगीज कालीन हा किल्ला आहे आणि हा बाहेर जाण्याचा मार्ग आहे. आणि रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही आलो आहे मॅजेस्टिक पॅराडाईज कॅसिनो या ठिकाणी. आणि इथून आता आम्ही त्या बोटीमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि हा 2-3 तासाचा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही आतमध्ये जाणार आहोत. आणि आज याच ठिकाणी आजचा दिवसाचा व्हिडिओ समाप्त करत आहोत.